नमस्कार सर्व पालकांना। तर ज्यांची मुले 5.5 महिन्याच्या आतमधली आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। एक गोष्ट तुम्ही नेहमी ऐकली असेल, "अरे आमची मुलं काही खातच नाही, आमची मुलं पोळीच खात नाही, आमची मुलं भाजीच खात नाही, एकच भाजी खातात, पनीरच खातात तर भेंडी खात नाही, भेंडी खातात तर पनीर खात नाही." त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। मी म्हणते तुम्ही मुलांना खायला घालत नाही। मुलं खात नाही हा उद्देशच नाहीये। मुलं आई-वडिलांचं कॉपी करतात, तुम्ही मुलांना खायला घालत नाही। मी स्पष्ट सांगते माझ्याकडे जर कोणी पेरेंट्स बोलतात, तुम्ही 5.5 महिने ते 12 वर्ष या कालावधीत घरात जे बनवणार तीच खायची सवय तुमच्या मुलांना लागेल। त्यामुळे 5.5 महिन्यापासून चांगले-चांगले पदार्थ घरी बनवलेले बनवायला सुरुवात करा। रोजचे पदार्थही टेस्टीच लागतात। तूप लावलेली, तूप-मीठ लावलेली पोळी ही अतिशय स्वादिष्ट लागते। पण ती 5.5 महिन्यापासून तुम्हाला खाऊ घालायला सुरुवात करावी लागते, तरच तुमची मुलं खातील। तुम्ही अचानक 7 वर्षाच्या मुलाला भाजी-पोळी दिली तर तो खाणार नाही। त्याआधी दूध बिस्किट देणार, मग म्हणणार नाश्त्याला उपमा खा, असं होणार नाही। त्यामुळे 5.5 महिने ते 12 वर्ष हा कालावधी लक्षात ठेवा। छान-छान पदार्थ, रोजचे पदार्थ, जंक पदार्थ सगळं काही मुलांना घरी बनवून खायला घाला। माझी मुलं जेव्हा 6 महिन्याची होती, मी 4 प्रकारचं अन्न बनवायची दिवसातून। तुम्ही कोणाकडून बनवून घ्या तुम्हाला वेळ नसेल तर, पण ते बनवा। डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। फक्त ही युक्ती लक्षात ठेवा, 5.5 महिने ते 12 वर्ष या कालावधीत कोल्ड्रिंक खरेदी करू नका। धन्यवाद।